हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्याला आवणी घ्यायची, त्याच्यासाठी आधी रोपाची खनन करायची. मम्मी ते बाकीचे सगळे गेलेत खाली पहिले शेतावर निघून. चाललंय आता, ट्रॅक्टर पण लावलंय खाली चिखल करायला. एक कॅरेट घेतलेत बसायला, आपल्याला काही सवय नाही एवढी लावण्याने खाणायची. चला आता जाऊ. शेतावर आलं मम्मी त्यांचं चाललं रोप खाण्याचं काम. दाद्या पण रोप खाणं राहिलंय. काय करू राहिलं रे? काय गणपती गेले का लाडू गेले तिकडे रोप खाण्याचा दिलाय सोडून. इथं रोप खाणं राहिले. इथं खाली गाळ चिखल करायचं काम चालू. ट्रॅक्टर आलंय, चिखल करायचं काम चालू आहे. काय घेऊन आलं रे ते? मोदक. कोणाला खाऊ घालायचे? कोणाला खाऊ घालायचे? चला आता रोप खाणायला सुरुवात करतोय. तिकडून येऊ का तू? याकून दाद्या उठतो लाग ना. दाद्या पाण्यात खेळ सुटलाय. दाद्या काकड्या खायच्यात का तुला? काकड्या, हे इडल्या काकड्या उपटून वरले हा आपण लावाया. राता काढून टाका बर का. काय काढू? राता. दादा काय करीत रे माग? काय करीत आहे? रोप लय भारी घे. मला काय चूड बांधता आहे ना. गवत नाही काढी काही नाही, असंच लावून द्यायचं ना. एवढा हुशार नाही ना. राता काय जरा आता बरड. हा बरड आहे. हा इकडचा बरड आहे. हा बरड आहे. जरा यारा हा राहता. याला राहता म्हणतात. मला माहित नाही एवढं, फक्त रोप खाणायचं लावायचं एवढंच माहिती. रोपच बारीक आहे. चला आता घेतोय रोप खणून. 11 वाजले. आता आम्ही चाललोय जेवायला. हे बाकीचे काय नंतर येतील, जशी जशी भूक लागेल तसे येतील जेवायला. दाद्या तू येतेच जेवायला का नाही? होय दाद्या. दाद्या येऊ राहिला जेवायला. या शाळ्या माग इथं बांधून ठेवायचं. ते येते माग. चरते तर नाही काय, इकडं भाताचे रोपं खाऊन घेतात गपचूप आम्ही कामात असताना. त्या बाकऱ्या धर ना. त्याला पाय बांधले तो कस का हाती लागा ना. हिला शेळ्या हाती लागा नाही. दाद्या वर रे शेळी धरून आण. नानीला शेळी धरता येईना. बाकऱ्या बांधला इथं झाडाला. आता आम्ही चाललोय जेवायला. तोच लय पळत आहे. शेळी ठेवली तशीच मोकळी. कुठे गेली शेळी? ती येऊन नाही तर रोप ती आपल्या मागे येईन. नाही येणार. तू पाय माझ्या आली तर दाद्या आहे ना. शेळी येईन माग. दाद्या डॉन आहे ना. जेवायला आले घरी. जेवायला वरण भात आणि शिमला मिरची होती ती खाऊन घेतली मी. लोणचं. चला जेवण करून घेते आता. तांब्या चल. आमचं जेवण झाले. मम्मीला चालले शेतात जेवण घेऊन. वरण सांडवशी. वरण सांडवशील दाद्या. चला चला चला. अश्विनी चालली मम्मीला जेवणाचं ताट घेऊन. आम्ही चाललोय आता. इथं जिरा उकारलाय त्याच्यावरून पाणी घ्यायचंय. दाद्या कळशी घे ना. ओय काय? हा खेकड पकडेन दाद्या. कळशी घे. चाल पाणी भरून आणू आपण जिऱ्यावर. नवीन जिरा उकारलाय कारण धरणाला जाम गडूळ पाणी झाले. जिऱ्याला आहे स्वच्छ पाणी एकदम.
दाद्या डोक्यावर कळशी घेशील ना तू. खेकडे दिसले ते सांग. इथं समोर पाहू शकता, इथं आपण जिराव काढलाय, तिथून पाणी भरायचं आहे आपल्याला. खेकड थांब, पाणी काढावं खेकड नाही त्याच्यामध्ये. हा जिरा आहे, याच्यातून पाणी न्यायचं आपल्याला भरून. खेकड पाहू. तिथं ठेव कळशी. दाद्या मला काय पाणी भरून नाही देत, दाद्याच भरून राहिलाय. गाडावळू नको, त्या पाय टाकलं गाडावळून, पहिल्याच याच्यामध्ये गाडावळून टाकले पाणी. दे इकडं, हे पाय बरं, हे किती गडवळ केलं. सरक साईडला, तुला म्हणलं गाडावळू नको, आता गडवळ दिलं होतं. काय करावं, एकदम आल्लाच भरायचा असा. काय तर म्हण, मी वर येतो. हळूच वरच्या वर नाही भरता येत का? खेकड 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 नाही, खेकड गेले पळून तुला पाहून. दरा तांबे कुठे पळून गेले तुला पाहून. दरी गाळणे पण. चलो, पाणी घेतलंय, चला आता चाललो. खेकड मम्मीला दिलं येतं जेवायला, तिचं चाललंय जेवण. मम्मीला सांगत होतं घरी जेवायला चाल, ती म्हणते नाही मला वावरातच जेवायचंय. आता जेव राहिली पावसामध्ये. चला आता बरंच रोप खाण्याचं आहे आपल्याला. मला सांगितलंय वावर तुंबायला, यांचं चालेल रोप खाण्याचं काम. वावर तुंबलं म्हणजे गवत उद्या आपल्याला भात लावायला. जेवढं गवत आहे तेवढं तुंबल्यावर निघून जाईल. बरंच गवत आहे, खाली चिखल केला होता त्या वावरामध्ये. गवत पाहू शकता वावरामध्ये. इथं मागं आता आपण तुंबून घेऊ, म्हणजे रात्रीतून पाणी साचलं तर ते गवत निघून जाईल सकाळी पाणी सोडलं. हे गवत पाहू शकता तुम्ही मागं. त्याच्यासाठी सांड तुंबायची आपल्याला. ह्या बाई इथं तुंबून घ्यायचं आपल्याला. दाद्या आल्या माग. दगड काढून राहिले ना. खेकडीच्या पिल्ला आहेत तिथं. पिल्ला 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 खेकडीचे पिल्ला. भेटल्यावर देतो. दगड उचलून काय दगड उचलून पाहिल्यावरच कळन ना. हा मग उठतो राहिला मला दिसलं सांगेल ना. ही सांड तुंबून घे. नीट धर ना कॅमेरा. मी कुठे त्या कॅमेरा पाहिजे दिसतोय का बरोबर? हा हा. दगडांनी तुंबून घ्यायचे आपल्याला आधी. दगडांनी तुंबली का मग म्हणजे पाणी साचन वावरामध्ये. बरीच गाणे ती निघून जाईल सकाळी. दगड तुम्ही राहिले. दिसतंय ना मी? हा हा. बोल ना मग काय तरी. काय करू राहिला? आता काय बोलू? बोल काय तरी. हर हर वेगळं. हर हर वेगळं. तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. बोल बोल. आणि दगडा घासून राहिले इथं. इथं चिखल काढलाय. चिखल ट्रॅक्टर आला होता. इथं भात लावायचे आता. काल लवकरच लावून घ्यायला लागल.
नाही तर पाऊस परत यायच्या आत ना. हा पावसाच्या आत लावून द्यायला लागेल. पाऊस आला का नाही म्हणत. पाऊस नाही आला का होईल काम. पण या पावसाला रोग उठलाय ना. नुसतं येत राहतो. आवणी कावा होईल. आवनी पावसात करायची. आवणी पावसात ना. आता आवणी लांब झाली मग त्याला थोडे उघडाय सांग. उघडलंय ना आता. उघडला का मग चांगला होत आहे काम. चांगला काम होत आहे. दगड रचून घ्यायचे आता. दगड रचून झाले, गवत रचून राहिलं. गवत रचून राहिलंय आम्ही. इथं गावात रचायचं काम चालय आता. दगडच असल्यावर काय करायचा. गवत रचायचा. हा गवत रचायचा. गवत रचायचा मन. गवत रचला का म्हणजे मग पाणी जाणार नाही खाली. पाणी जाणार नाही पण या गावात उद्या काढून द्यायचं. उद्या नाही आजच काढू. उद्या पाऊस आहे ना आता. मोबाईल कुठं झालाय, कॅमेरा कुठं झालाय. दिसू राहिलाय ना तू. सारा चिखल करलाय. आता फक्त गावात रचायचं काम. मन परत खाली यायचं. अरे कॅमेरा कुठे बोलतोय कुठं, मी दिसत नाही त्याच्यात. दिसत आहे मन. झाली सांड तुंबली आपण. म्हणजे रात्रीतून येतं पाणी साचलं तर उद्या सोडून द्यायचं. हे गवत निघून जाईन. उद्या आपल्याला आवणी भात लावायला. आमच्या इकडं आवणी म्हणतोय आम्ही. आवडे नाही मग आवया. आवाया. हां, दाद्याच्या भाषेत आवाया. आता चाललो रोप खाणायला. वरती आहे ना चांगलं पाणी. दादा इथं हात धुवून राहिलाय. चाल वरती. वरती चांगलं पाणी. आपलं काय पूर्ण रोप खणून नाही झालं. 5 वाजलेत. हवा पण जाम सुटली. पाऊस पण भरपूर आलो. आता जाम गारठून गेलेत आता सगळे. आता घेऊ राहिलेत सुट्टी. एक मूठ खणतीन. मग आता शाळ्या वाळलं. शाळ्यांचं पोट भरल्याशिवाय मला काय जाता येणार नाही. मी गेले गारठून जाम. सुट्टी घ्यायची का नाही का 6 वाजवायची. आजीबाई लांबून येते बरं 4-5 किलोमीटर. तिला जायला लागेल घरी. त्याच्यामुळे तिला 5ला सुट्टी देते. हां, त्यांच्या बरोबर यांची सुट्टी. पण माझी सुट्टी नाही आता. मला शाळ्यांचं पोट भरल्याशिवाय जाता नाही येणार घरी. गारठून गेले जाम पाऊस झाला आज. हा माया काय माना वही. मी वळीतो शाळ्या. त्याच्यानंतर जाईन घरी. यांची वहीन सुट्टी आता. बरंच रोप खणून झाले तसं. इकडून मागून पाहू शकता तुम्ही. एवढं खणलंय. उद्या एवढी खणली या खालच्या वावरात लावायची. आपण सांड तुंबली होती त्या वावरामध्ये. कोणी मी एका येतो ना. एवढं मागं मीच खणलंय सगळं. तो अश्विनीचे एवढे जुड आहेत. हिच्या समोर दिसत आहेत एवढे.
या तिघींची जोड हे माझ्या एकट्याचे जोड आहे सगळे. सुट्टी घ्या सुट्टी. 5 वाजले परत अंधार व्हायचा पाऊस यायचा. हा आजीबाई जाम तापले आता. एवढा हे काय थोडंच राहिले. थोडं कायच बरंच आहे तरी ते घेतलाय ना. ती काय आजीबाई दिसत ना. हा मग दिसत आजीबाई का मोबाईल नाही ना. पाटणाचा मोबाईल आहे ना. तुला नेट चालवता येत आहे का? युट्यूब चालवता येत आहे नाही ना. आजीला काय युट्यूब नाही येत चालवता. यांची झाली सुट्टी आता. शाळेत राहिल्यात आता पावसामुळे. ते काही चारल्या नव्हत्या त्यांना आताच आणले मागाशी. हा पप्पा म्हणते गाण गेली ते कोणी परत सांड फोडून टाकली का? सांड फोडली होती ती गेली वाहून. कुठे थांबा बरं. हा कुठं नाही या बाबा माझ्या मागे ते तिकडे समोर आपली सांड वाहून गेली. पाऊस एवढा हा मग ते गवत गेलं ना बरंच तरी. ये इकडे या पापराला गवत दिसत. शाळ्यांचं काय चरू नाही झालं पण मला जाम थंडी वाजली. चाललोय घरी. त्यांना उद्या पण काय म्हणते थंडीची एवढी वाजली मला काही समजा ना काय बोला. चला आता घरी पोहोचलोय. शाळा बांधितो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.